आज सकाळी 10 वाजता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार. राजभवन इथे हा शपथविधी सोहळा पार पडणार. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने नाशिक जिल्ह्याला आता 4 मंत्रिपदं. छगन भुजबळांच्या एंट्रीनं नाशिक पालकमंत्रीपदाची स्पर्धा वाढली. गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्रीपदाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष. भुजबळांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये प्रवेश होत असल्याचा आनंद. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. ओबीसी नेत्याचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्याबद्दल बावनकुळेंनी मानले फडणवीस आणि अजित पवारांचे आभार. छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत असल्यामुळे येवल्यामध्ये जल्लोष. कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवत घोषणाबाजी. इंदापूरमधल्या श्री छत्रपती साखर कारखान्यावरती पुन्हा एकदा अजित पवारांचं वर्चस्व. लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनेलने श्री छत्रपती बचाव पॅनेलचा सुपडा साफ केला. महाडच्या सावित्री नदी पात्रामध्ये गाळ उपसण्याच्या कामाला परवानगी. 20 कोटींची मंजुरी मिळाली असल्याची मंत्री भरत गोगावलेंची माहिती. हिंगोलीच्या वसमतमध्ये आमदार नवघरेंकडनं बस स्थानकाची पाहणी. काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाला तडे जात असल्यामुळे नवघरेंनी कंत्राटदारांना धारेवर धरलं. धाराशिवमधील लोहारातील कचरा प्रश्न पेटला. कचरा डेपो आणि घनकचरा प्रकल्प विरोधामध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. प्रकल्पाविरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आमरण उपोषण. नागपूरमधील कृषी सहाय्यकांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. या आंदोलनामुळे सरकारच्या खरीप पूर्वतयारीमध्ये व्यत्यय, तर मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावरती जाण्याचा कृषी सहाय्यकांचा इशारा. हिंगोलीमध्ये कृषी अध्यक्ष कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं आंदोलन. कृषी सेवकांना कृषी सहाय्यक पदावरती नियुक्त करण्याची मागणी. पुणे सिंहगड किल्ल्यावरती 1 जूनपासून प्लास्टिक बंदी. प्रशासनाचा निर्णय. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागणार. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई. पुणे महापालिकेकडनं 75 टन क्षमतेचा कापडी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय. यासाठी जागांची पाहणी सुरू असून लवकरच ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याची महापालिकेची माहिती. तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडनं नवीन व्हीआयपी दर्शनाची नियमावली जाहीर. स्तनदा माता, दिव्यांग व्यक्ती आणि वृद्धांना निःशुल्क दर्शन मिळणार. राज्यामध्ये लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. त्यांच्याकडे पार्किंग निश्चित असेल त्यालाच वाहन नोंदणी करता येईल. परिवहन विभागाची भूमिका. यंदा देशामध्ये तांदळाचं विक्रमी 12 कोटी टन उत्पादन. उन्हाळी पिकाचा त्यात समावेश केल्यास एकूण उत्पादन जवळपास 13.64 कोटी टन असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. जगभरामध्ये कोरोनाची वाढती संख्या बघता मुंबई महापालिका प्रशासन सज्ज. रुग्णालयांमध्ये विशेष खाटांची सोय केली. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण. मात्र घाबरण्याचं कारण नाही. योग्य ती खबरदारी घेण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण. पुण्यातील एका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या 87 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काळजी घेण्याच्या सूचना. हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. हाँगकाँगमध्ये गेल्या 10 आठवड्यांमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये 30 पट वाढ. तर सिंगापूरमध्येही एका आठवड्यामध्ये रुग्णसंख्या सुमारे 30% वाढली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. राज्याच्या अनेक भागामध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये वळवाचा पाऊस आणि गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे डाळिंब पिकाचा फटका. हिंगोली शहरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस. शहरातील रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ आणि ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. पिकांचं मोठं नुकसान. हिंगोलीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस. संत नामदेव हळद मार्केट यार्डमधील हळद भिजली. लिलाव होऊ नये व्यापाऱ्यांची हळद मोजून न घेतल्यामुळे हळद भिजल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. दुकानांचे पत्रे उडाले आणि झाडांची पडझड. जालन्यामध्ये वीज कोसळल्यामुळे 2 तरुणांचा मृत्यू. शेतात काम करत असताना घडली घटना. वीज कोसळल्यामुळे जालन्यात 2 दिवसात 4 जणांचा मृत्यू. नवी मुंबईमध्ये पावसामुळे रस्त्यावरनं एसटी बस घसरून खारघर ब्रिजवरच्या डिव्हायडरला धडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
गडचिरोलीमध्ये अहेरी सिरोंचा मार्गावरती धावत्या एसटी बसचे ब्रेक फेल. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 81 प्रवासी थोडक्यात बचावले. नाशिकमध्ये आरोपींसोबत पार्टी करणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर आरोपींना कारागृहात नेण्यासाठी हॉटेलमध्ये नेलं गेलं होतं. पद्मसिंग राहुल, दीपक जठार आणि विकी चव्हाण यांच्यावर कारवाई. पुण्यामध्ये रस्त्यावर तुटलेली केबल दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात. केबलमुळे दुचाकीस्वार विश्व परदेशी याच्या गळ्याला दुखापत. पुण्यातल्या वारजे माळवाडीमध्ये युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या गाडीवरती गोळीबार. 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती. नांदेडमध्ये शेतकरी मेळाव्यातनं सरकारवरती जोरदार टीका. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीला पैसे नाहीत, मग आमदार खासदारांचा पगार कसा थांबत नाही? रविकांत तुपकरांचा सरकारला सवाल. राज्यामध्ये अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. किसान सभेची मागणी. साताऱ्यामध्ये कराड आगाराला मिळाल्या 5 नवीन बसेस. भाजपचे आमदार अतुल भोसलेंच्या पाठपुराव्याला यश. यामुळे नागरिकांचा प्रवास सुरळीत होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओला आणि उबेर प्रमाणे रिक्षा प्रवाशांचं येवन ॲपचं लॉन्चिंग. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण. ठाण्याच्या काही भागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामामुळे पाणी येणार नाही. शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन. केदारनाथला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 4 लाखांच्या पुढे. खराब हवामान असूनही यात्रेकरू मोठ्या संख्येने केदारनाथच्या दर्शनाला. जगभरातील निर्वासितांना भारतात आश्रम का द्यायचा? भारत काही धर्मशाळा नाही. सुप्रीम कोर्टाची निर्वासितांबाबत मोठी टिप्पणी. श्रीलंकेमध्ये जीवाला धोका असल्यामुळे भारतात राहण्याची परवानगी देणाऱ्याला सुप्रीम कोर्टानं खडसावलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी संवाद. पुतीन यांची युद्ध संपवण्याची इच्छा. ट्रम्प यांची माहिती. अनेक पोलीस अजूनही हमासच्या ताब्यात असण्याची शक्यता. तर कायमस्वरूपी युद्धबंदी झाल्यानंतरच उर्वरित पोलिसांना सोडण्यात येईल. हमासची माहिती. इस्रायलच्या अल्टिमेटमनंतर लोक खान युनुस सोडू लागले. लोक त्यांची घरं आणि निर्वासित छावण्या सोडून सुरक्षित ठिकाणी. हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सला केलं स्पर्धेबाहेर. लखनौच्या मैदानावरती झालेल्या सामन्यात हैदराबादकडनं लखनौचा सहज 6 विकेट्सने पराभव. सीएसके आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज सामना. आजचा सामना रॉयल्ससाठी 2025च्या हंगामातला शेवटचा सामना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.